हरे कृष्ण. जिवंतपणे आत्मा का रडते, मेल्यानंतर आत्मा का रडते, अशा मी 2 व्हिडिओ टाकले आहे. तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर आज आपण जाणून घेऊया की आत्मा असते का, आत्मा आपल्या शरीराला खरंच चालवते का, याचं काय प्रमाण आहे, काय सबूत आहे, यावर मी तुम्हाला एक अत्यंत सुंदर कहाणी सांगणार. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे पूर्णपणे असं ज्ञान येणार जे तुम्हाला सहसा आणि एकदम साध्या सोप्या भाषेत समजून येणार. तर व्हिडिओ पूर्ण पहा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनाला शेअर जरूर करा. आपण एक शरीर नसून एक आत्माही आहे, पण हे आजकालच्या पिढीला काही समजत नाही. सायन्सवाल्यांनी तर बिलकुल नकार दिला आहे की आत्मा असतो म्हणून, कारण ते जेवढेही शिकतात त्यावर विश्वास ठेवतात. तर आज मी तुम्हाला अशी कहाणी सांगणार एका नास्तिकाची, जो प्रभूला, जो ईश्वराला बिलकुल मानत नाही. ईश्वराला मानत तर नाहीच, पण आत्मा आहे यावर त्याचा बिलकुलही विश्वास नाही. अशा एका डॉक्टरची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर कहाणी पूर्ण ऐका आणि आखरीला तुम्ही आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की आत्मा असते किंवा नसते म्हणून. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण त्या परमात्म्याचा अंश आहोत, हे नेहमी ऐकत आलो आहोत. आपल्याला आपले साधू संत यांच्याद्वारे ही गोष्ट आपल्या कानावर अनेकदा पडली आहे. पण आपण एक गोष्ट विसरून जातो, आपण त्या परमात्म्याचा अंश आहोत, परमात्मा नाही. जसा तो सूर्य आहे, सूर्याचे किरण कधी नदीवर, कधी नाल्यावर, कधी छोट्याशा भांड्यामधली एखाद्या मटक्यातल्या द्रव्यावर पडतो, पण तो सूर्याची किरण पडतो, म्हणजे तो सूर्याची किरण आहे, सूर्याचा छोटासा अंश आहे, सूर्य नाही. तसंच आपण त्या परमेश्वराचा अंश आहो, परमेश्वर नाही. पण काही मूर्ख लोक स्वतःनाच भगवान मानतात. आज मी अशी कहाणी सांगते, जो एक बिलकुल नास्तिक होता, तो आत्म्याला पूर्णपणे नकार देत होता. शरीर आहे म्हणून आपण आहो, ह्या शरीर नष्ट झाला की त्याचं काहीही होत नाही, कारण सायन्समध्ये हेच शिकवल्या जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सायन्स हा फक्त तर्क करू शकतो. सायन्स हा फक्त चंद्रावर जाऊ शकतो, चंद्र बनवू शकत नाही. सायन्स हा फक्त वेदर दाखवू शकतो, पाणी कुठं, केव्हा, कधी पडणार, हवामान कधी कुठं कसा असणार. पण हवामान बदलू शकत नाही, पाणी पाडू शकत नाही, पाणी बनवू शकत नाही. हे सत्य आहे. तुम्हाला एका डॉक्टरची मी गोष्ट सांगते. लहानपणीपासून त्या डॉक्टरच्या परिवारामध्ये भक्तिभावचं वातावरण होतं. त्या डॉक्टरांच्या परिवारामध्ये त्यांचे आई वडील हे अत्यंत भक्तिवान होते, साधू संतांच्या सान्निध्यात राहणारे होते. त्यांचा पूर्ण विश्वास होता त्या परमेश्वरावर. त्यांच्या इथंच असा मुलगा जन्माला आला की तो संस्कारी तर होता, पण ईश्वराला न मानणारा होता. तो ह्या गोष्टींना अंधविश्वास मानत होता. तो फक्त तर्क आणि सायन्सवर विश्वास ठेवणारा होता. पण त्याला आत्म्याचा गणित समजायला खूप वेळ लागला. भक्तिभाव वातावरणात मोठा होऊनही त्याचा भगवंतावर विश्वास नव्हता. त्यांच्या इथं साधू संतांचं येणं जाणं होतं, पण त्या संतांनाही माहीत होतं की यांचा मुलगा नास्तिक आहे म्हणून. पण कोणी त्यांच्यावर जबरदस्ती करत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की एक नाही एक दिवस त्याला सत्य समजेल. त्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं, तो हुशार होता, आज्ञाकारी मुलगा होता, आई वडिलावर अत्यंत प्रेम करणारा मुलगा होता. त्याला चांगलं शिक्षण मिळालं, तो हुशार असल्या कारणाने त्याने परीक्षेत उत्तीर्ण मार्क मिळवले आणि पुढे चालून तो एक प्रसिद्ध मोठा डॉक्टर झाला. आता डॉक्टर असल्या कारणाने त्याला हर एक शरीरातला अंग समजत होता. कोणता शरीराचा अंग कशा प्रकारे काम करतो, आपला ब्रेन कसा काम करतो, हे त्याला
खूप चांगल्या रीतीनं कळत होतं. त्यांच्या कानावर त्याच्या आईवडिलाद्वारे एक गोष्ट हमेशा पडत होती की बाबा रे, आपलं पूर्ण शरीर चालवणारा तो परमेश्वरच आहे. पण तो ह्या विषयावर जास्त त्यांच्याशी बोलत नव्हता. आईवडिलांना समजून आलं की हा देवावर विश्वास न ठेवणारा आहे. पण त्यांच्या आईवडिलाला माहीत होतं की एक नाही एक दिवस आपल्याला त्या परमेश्वराजवळच जायचं आहे. म्हणून त्यांची इच्छा अशी होती, आपल्या मुलानंही सगळं आपली जिम्मेदारी बरोबर निभावून जेवढा वेळ भेटेल तेवढी थोडीफार भक्ती करावी, प्रभूचं नामस्मरण करावं आणि प्रभूच्या सान्निध्यात राहावं, असं त्यांना हमेशा वाटत होतं. असं करता करता बरेच दिवस निघून गेले, बरेच वर्ष लोटून गेले. पण आई वडिलांना त्या मुलाला समजवता येईना. एक दिवस असं झालं की त्यांच्या वडिलांची तब्येत अत्यंत सिरियस झाली आणि ते मरण पावले. तो डॉक्टर आपल्या वडिलावर अत्यंत प्रेम करणारा होता, म्हणून त्याला खूप खूप दुःख झाले. तो आपल्या अंतःकरणातून रडत होता. कुठंतरी त्याला काहीतरी असं जाणवत होतं की मी एवढा मोठा डॉक्टर असूनही माझ्या वडिलांना वाचवू शकलो नाही, याची त्याला खूप खूप खंत होती. त्यांच्या इथं साधू आले. तो डॉक्टर उठून त्या साधू जवळ गेला. साधूच्या गळ्याला मिठी मारून अत्यंत रडू लागला. साधूनी त्याच्या डोक्यावर हात फिरवले आणि विचारले की बाळा, तू का रडतोस? डॉक्टरला अत्यंत आश्चर्य झालं की हा कोणता प्रश्न? माझे वडील इथे मरण पावले आणि मला हे साधू हा प्रश्न विचारतात की तुम्हाला कळत नाही, माझे वडील इथे मूर्छित पडून आहे, माझे वडील मरण पावले म्हणूनच मी रडत आहे. साधूंनी त्यावर उत्तर दिले, तुझे वडील तर आताही इथेच पडून आहेत. त्यांचे हात आहे, त्यांचे पाय आहे, त्यांचे डोळे आहे, त्यांचं पूर्णच्या पूर्ण शरीर तर तुझ्या समोर आहे. मग तू कशावरून म्हणतोय की तुझे वडील निर्जीव झाले आहे, मरण पावले आहे? त्या डॉक्टरांनी हे उत्तर ऐकून त्यांना अत्यंत धक्का पोहोचला आणि सत्य त्यांच्या नजरेसमोर होतं. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्या समोर होतं. त्यांनी जे लहानपणीपासून त्यांच्यावर जे संस्कार होते ते आता उलगडू लागले होते. आत्मा आहे किंवा नाही आहे, कारण माझे वडील तर इथेच पडले आहे, पण यांच्यातून असं काय निघून गेलं जे हे शरीर काम करत नाही आहे? मी एवढा मोठा डॉक्टर असूनही काही करू शकत नाही आहे, सायन्ससुद्धा फेल आहे. त्या दिवसापासून त्याला ही गोष्ट पूर्णपणे समजली आणि त्या दिवसपासून तो परमेश्वराला पूर्णपणे समर्पित झाला. सायन्स फक्त तर्क करू शकतो, खोज काढू शकतो, सायन्स तयार काहीच करू शकत नाही. शरीर तोपर्यंतच काम करतो जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मा असतो. जो परमेश्वराला जाणत नसेल तरीही त्याच्यावरही तेवढीच कृपा चालू असते. पण आपण मूर्ख लोक असतो जो त्या परमेश्वराला नकारतो. आपल्या हमपणेमध्ये आपण त्या परमेश्वराला विसरून जातो. परमेश्वर हे म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडा आणि माझी भक्ती करा. परमेश्वरांचं म्हणणं हेच आहे की मी तुम्हाला या कर्मभूमीवर कर्म करासाठीच पाठवलं आहे. तुम्ही कर्मही करा आणि भक्तीही करा, कारण मानव शरीरच असं आहे जो मोक्ष प्राप्त करू शकतो. पण आपल्याला ती गोष्ट कधी कधी कळायला खूप वेळ लागते. तर तुम्ही आता जिथे कुठे बसून असाल तेव्हापासूनच तुम्ही परमेश्वराच्या शरणी जा, पूर्णपणे सलेंडर करा आणि आपले कर्मही करा आणि भक्तीही करा. राम भक्त हा, कृष्ण भक्त हा की राधा भक्त हा की विठ्ठल भक्त हा, मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हीही खुश राहा आणि दुसऱ्यांच्याही खुशीचं कारण बना. हरे कृष्णा.